नमस्कार. नामबोधक पोटवाक्य या नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये नामबोधक पोटवाक्य उद्देश्य म्हणून कसं वापरलं जातं किंवा सब्जेक्ट ॲज सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून कसं वापरलं जातं ते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. हा भाग दुसरा आहे. ह्याच्यामध्ये आपण ॲज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे नामबोधक पोटवाक्य क्रियापदाचा कर्म म्हणून कसं वापरलं जातं हे जाणून घेणार आहोत. उदाहरण बघा. ही लाईक्स व्हॉट आय डू. दुसरं उदाहरण. ही सेड दॅट ही वुड नॉट रीड. तिसरं उदाहरण. टेल मी व्हाय ही डीड इट. आता ओळखायचं कसं? असे जे उपवाक्य असतात यांच्या अगोदर येणारं क्लॉज, यांच्या अगोदर येणाऱ्या उपवाक्याची क्रिया ही किंवा या अशा ज्या उपवाक्यांच्या पहिले येणाऱ्या उपवाक्याची क्रिया जी असते ती सकर्मक असते, म्हणजे ट्रान्सिटिव्ह असते. त्यामुळेच वाक्यातील प्रत्येक क्रियापदाला काळजीपूर्वक पाहणे हे गरजेचे असते. वाक्य अभ्यास आणि लक्ष द्या. त्यामुळे लक्षात ठेवायचं कुठलं क्रिया सकर्मक, कुठलं क्रियापद सकर्मक आहे. आता सकर्मक म्हणजे ट्रान्झिटिव्ह आणि क्रियापदानंतर येणारं उपवाक्य म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब हे क्रियापदाचे कर्म असतं. आणि ते काय असणार मग? अर्थातच हे काय असणार? नामबोधक पोटवाक्य म्हणजे नाउन क्लॉज असणार. आता हे कसं ओळखायचं? तर प्रिन्सिपल क्लॉजच्या क्रियाला काय ने प्रश्न विचारला तर ते आपल्याला उत्तर मिळतं. तुम्ही जर माझे नामाचे किंवा क्रियापदाचे व्हिडिओ पाहिले असतील तर त्याच्यामध्ये मी या सगळ्याबद्दल विस्तृत असा खुलासा केलेला आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत पूरक. नंबर 3 पॉईंट पाहणार आहोत. ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणजे काय? तर पूरक क्रियापद. बघा उदाहरण. धिस इज व्हॉट आय से. द ट्रूथ इज दॅट ही फेल्ड. आता ओळखायचं कसं? तर हे इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक क्रियापद, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. हे मी तुम्हाला मागे माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही जर ते अभ्यासले तर त्याच्यात लक्षात येईल. आता क्लॉजमध्ये काय असतं? तर पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंट हवे असतात. आणि संज्ञा उपवाक्य म्हणजे नाउन क्लॉजमध्ये असतात ते. हे माझा नाउन केसचे जे व्हिडिओ तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब काय आहे हे तुम्हाला विस्तृत कळेल. आणि त्याचा अभ्यास केल्याशिवाय हे मी इथे काय बोलतोय ते समजणार नाही. आता पुढचा माझा चौथा पॉईंट आहे गवर्न्ड बाय द प्रीपोजिशन. आता गवर्न्ड बाय द प्रीपोजिशन बघा. उदाहरण पहा. पे अटेन्शन टू व्हॉट युअर फादर सेज. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण पहा. ऑल डिपेंड्स ऑन हाऊ यू वर्क. आता ओळखायचं कसं? तर अशा प्रकारचा प्रयोग याच्या अगोदर काय येतं? गवर्न बाय प्रिपोजिशन म्हटल्यानंतर काय येणार? अगोदर प्रिपोजिशन येणार. आता पुढचं बघणार आहोत आपण केस इन अ पोझिशन. केस इन अ पोझिशन म्हणजे काय? तर बघा वाक्य बघा. द न्यूज दॅट. द न्यूज इथे दॅटला अंडरलाईन केलं आहे. त्यानंतर ही ला अंडरलाईन केलं आहे. त्यानंतर फेल्ड इज रॉंग.
पुढचं वाक्य, द फॅक्ट दॅटला डबल अंडरलाईन केलंय, ही वॉज ऑनेस्टला अंडरलाईन केलंय, इज ट्रू. आता संकेत, वरील वाक्यांमध्ये ज्यांना अंडरलाईन केलेले शब्द आहेत तेच त्याच्या अगोदर काय घडलं ते त्याच्यावरती त्याच्यावरती कळतं. म्हणून नाऊन केस इन अपोजिशन हे जर तुम्ही अभ्यासलं माझं त्या प्रकरणामध्ये तर तेव्हा तुम्हाला आता याच्यावरून असं लक्षात येईल की न्यूज आणि फॅक्ट नावाचे जे शब्द आहेत ते काय आहेत, केस इन अ पोझिशन आहे. हे केस इन अ पोझिशन हे प्रकरण तुम्हाला नीट अभ्यासावं लागेल. आता नाम क्लॉज किंवा नामबोधक पोटवाक्य ओळखायचं कसं, तर याचे काही नियम आहेत. तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. नामबोधक पोटवाक्य ओळखताना आता हे नामबोधक पोटवाक्य ओळखायचं कसं, तर हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.